उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत। बारामतीमधील सहयोग सोसायटी इथे अजित पवार यांची बैठक सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत आहेत। गावागावातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून या बैठकीच्या माध्यमातून होत आहे। प्रतिनिधी जयकुमार जाधव यांच्याकडून अपडेट्स घेऊया। जयकुमार, बैठकीमध्ये नेमके कुठले मुद्दे अजित पवारांकडून मांडले जाऊ शकतील ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करायला? रिद्धी, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये आहेत। सहयोग सोसायटी ज्यांचे निवासस्थान आहे त्या ठिकाणी बैठकी आता सुरू झालेल्या आहेत। खासगी बैठका त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत। एकीकडे ज्या ठिकाणी ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायती बारामतीमध्ये आहेत त्या ठिकाणी 2-2 गट असतात आणि दोन्ही गटांपैकी जो गट निवडून येतो तो अजित पवारांपाशी जातो आणि दुसऱ्या गटाला परत पुढच्या ग्रामपंचायतीसाठी संधी दिली जाते। कुठेतरी तो गट नाराज झाल्यामुळे आणि तो गट महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो, त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आता अजित पवारांनी दोन्ही गटांना बोलवून घेतलेले आहेत। असे दोन्हीकडच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडे ते संवाद साधत आहेत। कुठेतरी त्यांची नाराजी असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जात आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती कुठेही महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये म्हणून अजित पवारांनी ही बैठक घेतल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। रिद्धी, जयकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।